ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पर्टिक्युलरली सिंदखेड राजा भागामध्ये आणि काही लोणार परिसरात पण जाऊन आलो, पण सिंदखेड राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे। ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी काही जनावरं पण वाहून गेलेली आहे आणि काही गावांमध्येही पाणी गेलेलं होतं, पण एकंदरीतच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने जीवितहानी कुठे झाल्याचं ऐकलेलं नाही, पण काही पशुधन मात्र कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल, त्याच्या आधीच मिळेल। आता पंचनामे जे सुरू आहे, ऑगस्टमध्ये जे पावसाचं नुकसान झालं होतं त्याचे पैसे ऑलरेडी आलेले आहेत, त्याचं डिस्बर्समेंट सुरू आहे। सप्टेंबरपर्यंतच्या पावसाचं जे काही नुकसान झालं होतं जवळपास 2215 कोटी रुपये शासनाने रिलीज केले। त्या 15 दिवसात ते पैसे प्रत्येकाच्या याच्यावर येऊन जातील, म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत। आणि आता या 2 दिवसामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचे सगळे पंचनामे सुरू आहे। इमिडिएटली ते सगळे पाठवून त्याचे पैसे लगेच पाठवले जातात। विरोधकांचं कामच आहे तसं सांगणं। पूर्वीपासून शासकीय जे नियम आहेत 2 एकरपर्यंतच्या जमिनीचं ग्राह्य धरून देणं वगैरे, तर पूर्वीपासूनचे नियम आहे, काय आजचे नाही आहे। मध्यंतरी एकदा फक्त एक विशेष बाब म्हणून ते 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर केलेलं होतं। आमचा प्रयत्न आहे की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तिथे तो क्रायटेरिया करावा, असं विनंती आता या कॅबिनेटमध्ये करू। काही मंडळं अशी आहेत खरं की जिथे अशी परिस्थिती जसे तुम्ही सांगता ओला दुष्काळ झाला पाहिजे, अशी 7-8 मंडळं आहे जिल्ह्यामध्ये जिथे ओला दुष्काळाची परिस्थिती आहे। पण काही जिल्ह्यामध्ये अचानक तो पाऊस एकाच दिवशी जास्त प्रमाणात आला, त्याच्यामुळे अतिपाऊसचा जो क्रायटेरिया तो लागतो। आणि जे तुम्ही सांगता ओला दुष्काळ, तो सातत्याने पाऊस 4-5 दिवस जो पडत राहिला तर तिथे ओला दुष्काळ होता। अशी 7-8 मंडळं मात्र आताच मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 7-8 मंडळं तशी आहेत। काय कारण होते लोणार सरोवराची पाणी करण्याचं? या त्या भागातनं येताना सिंदखेड राजा परिसरातून येताना मध्ये काही मी आधीच अधिकाऱ्यांना विचारलं होतं की मध्ये काही परिसरामध्ये अजून काही अशी ठिकाणं आहेत का की जिथे नुकसान झालेलं आहे। तर लोणार भागामध्ये याच्या आधी बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे, म्हणूनही तिथले अधिकारी आणि काही कार्यकर्त्यांची चर्चा केली। तिथेच BNCच्याच रेस्टॉरंटला सगळ्यांना बोलवलं होतं आणि तिथला सगळा आढावाही घेतला आणि ते सगळी मदत निधी तो या 15 दिवसात सगळा येणार आहे। तोही हो, अगदी खरं आहे की लोणार सरोवरामध्ये बऱ्याच वर्षानंतर म्हणजे कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा इतकी मोठी पाण्याची पातळी वाढली। त्याला कारण त्या भागात झालेला अतिपाऊस। आणि तुम्हाला माहिती असेल की लोणार सरोवरमध्ये पाण्याला ड्रेनेजला कुठे जागा नाही, ते पाणी तिथेच थांबून राहतं आणि खाली खडक असल्यामुळे ते पाणी झिरपतही नाही, त्याच्यामुळे पाणी तसंच साचून राहिलेलं आहे। आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की लोणार सरोवरामध्ये जी 12 मंदिरं आहे त्याच्यापैकी 7 मंदिरं ही पाण्यामध्ये आहे, 5 मंदिरं बऱ्यापैकी पाण्यात आहे। फक्त एकच मंदिर असं पूर्णपणे उघडं तिथे, बाकी बहुतांशी मंदिरं ही पाण्यात गेलेली आहे। पण हे बाय इव्हॅपोरेशन जसं जसं पाणी जाईल तसंच ते उघडं होईल। ते आता त्याची पाण्याची पातळी वाढली आणि त्यामध्ये काही मासे आढळून लागले, त्याची जैवविविधता धोक्यात नाही ते मी चेक केलं तोही डिस्कशन झालं। तिथे त्या पाण्याची pH व्हॅल्यू इतकी जास्त असते की तिथे मासे जगू शकत नाही। ते एखाद वेळेस काही कुठे कुठल्या पक्षाने वगैरे ते एखाद मासा तिथे आला असेल त्याच्याकडून तर असू शकतो तो प्रकार, पण तिथे मासे जिवंत राहू शकत नाही त्या पाण्यामध्ये। असं पण pH कमी झाला वाटतं? नाही मी माझ्यासमोर चेक केला pH, तिथनं पाणी आणून pH व्हॅल्यू तिथनं चेकही केली, तिथे 9च्या वर pH व्हॅल्यू, 9 ते 10 जवळपास 10च्या आसपास pH व्हॅल्यू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।